हर हर महादेव मित्रांनो. तर सकाळचे 8 वाजलेले आहेत. पाऊस पडतोय बघा. धुकं पण खूप झाले. आता आपला नवीन प्लॅन बनलेला आहे. जयेश, काय आपला प्लॅन? अंजनेरी पर्वतला जायचं आपल्याला. त्यासाठी आम्हाला इथनं रिक्षा बघावी लागेल. इथनं रूमच्या इथनं तर भेटणार नाही, थोडं लांब जावं लागेल चालत. मंदिरापर्यंत जावं लागेल, मग तिथून आम्हाला रिक्षा भेटेल. तुम्ही बसनी पण जाऊ शकता, पण आता बसची वाट बघायला खूप वेळ झाला आहे आधीच आम्हाला. थोडासा नाश्ता करू आणि मग लगेच निघू आपण तिथे. हा कसा ट्रेक असणार आहे काय माहिती नाही, बघू आता. आपल्याला एक्सपिरियन्स करायला भेटेल. आम्ही लागणाऱ्या वस्तू तर घेतलेल्या आहे. एकच बॅग बनवलेली आहे आम्ही. बाकीच्या बॅग आम्ही इथेच ठेवू लॉकरमध्ये. ते पण तुम्हाला मी दाखवतो. हर हर महादेव. मित्रांनो, पाऊस पडतोय, बघू आता. वाट लागेल थोडी पाऊस. तर मित्रांनो, आम्ही आमच्या बॅगा लॉकरमध्ये ठेवलेल्या आहेत. 50 रुपये पर बॅग आहे. आमच्या 2 बॅगा होत्या, तर ठेवलेल्या आहेत आम्ही. मंदिराच्याच लेफ्ट साईडला आहे, म्हणजे तुम्ही बॅगा तिथे ठेवू शकता. आणि रात्री 10 वाजेपर्यंत ते चालू असतं, म्हणून आम्हाला काय अडचण येणार नाही. आता आम्ही बसचं बघतो काय होतंय. साहिल, हर हर महादेव. तयार आहेत का तुम्ही ट्रेकसाठी? आपला हे कुठे गेला गाईड? हर हर महादेव. मित्रांनो, आता आम्ही नाश्ता केलेला आहे, पेरू ते खात होतो. तर मित्रांनो, आता आम्ही बस स्टॉपला चाललेलो आहे. कारण का आम्ही रिक्षामध्ये विचारलं तर 500 रुपये घेणार काहीतरी रिक्षावाले. म्हणून स्थायिक लोक आम्हाला बोलली की तुम्हाला बस परवडेल. मग आम्ही बसचं बघतो आधी. बस जर नाही भेटली वेळेमध्ये, मग रिक्षाने करूनच जावं लागेल. बघू आता. मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे. तुम्ही मागे बघू शकता, ही कमान आहे. आणि तुम्ही पण रिक्षाने नका येऊ इथे येत असाल तर, कारण काय रिक्षावाले 500 रुपये घेतात आणि बसची तिकीट 35 रुपये आहे पर पर्सन. ते तुम्हाला चांगलं पडेल. आणि रिक्षावाला पण आम्हाला तेच बोलत होता की, म्हणजे फोर्स करत होता तो आम्हाला, चला चला. पण आम्ही काय ऐकलं नाही त्यांचं. स्थायिक लोकांकडनं आम्ही विचारून घेतलं आधी. तुम्ही पण असं कुठे ट्रेक बिकला जाणार असाल तर रिक्षावाल्यांना विचारण्याच्या अगोदर तुम्ही पण स्थायिक लोकांना विचारा, ते तुम्हाला खरी माहिती देतील. एक बॅग घेतली आता आम्ही, त्यामध्ये लागणाऱ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. रेनकवर आणि ते, आणि थोडंफार खायला. पाण्याची बॉटल घ्यायची आता आम्हाला. खूप मस्त ग्रीनरी आहे, मागे बघू शकता. बघू आता, पहिल्यांदा यांच्यासोबत मी ट्रेकला आलेलो आहे. बघू आता कसा राहतो आपला एक्सपिरियन्स. साहिल पण पहिल्यांदा चालला आता ट्रेकला. बघू आता, चला. मित्रांनो, हे बघा, ही पायवाट आहेत ना, व्ह्यू चेक करा तुम्ही. मस्त हिरवगार झालं आहे, पाऊस थांबला आहे, बरं आहे. रेनकवर घेतलेला आहे मी. साहिल आणि जयेशने नाही घेतला आहे, त्यांना पण आपण पुढे घेऊ रेनकवर. ग्रुप दिसत आहेत आम्हाला छोटे मोठे. आज शनिवार असल्यामुळे अजून गर्दी राहील. हनुमानजीचा वार आहे ना, म्हणून. आम्ही पण जाता जाता वरती जर आम्हाला तेल आणि ते भेटलं तर नक्कीच घेऊ, व्हायला भेटेल आपल्याला. खूप मस्त व्ह्यू आहे, ग्रीनरी बघा, खूप भारी. हे मंदिर बघा किती मस्त आहे. शिव मंदिर आहे आणि ते गुफा टाईप पण आहे. भारी आहे. मित्रांनो, ट्रेक स्टार्ट करायच्या अगोदर या मंदिराला तुम्ही नक्की विजिट करा. मित्रांनो, ही वाट आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप मस्त ग्रीनरी झालेली आहे. आणि इथे आता आम्ही तिकीट काढली, 30 रुपये प्रत्येकी. ऑनलाईन पण आहे त्यांच्याकडे, काय अडचण येणार नाही तुम्हाला पण, जर तुमच्याकडे कॅश नसेल तर. कारण हा मेन रोड आहे, इकडनं जायचं असतं, पण आम्ही इकडनं शॉर्टकटने आलो.
इझी आहे म्हणून काय प्रॉब्लेम येणार नाही. खूप मस्त व्ह्यू आहे. ऊन पडलेलं आहे कवळं. मित्रांनो थोडा पाऊस येतो आता हलकासा. आणि इथे पण दुकानं आलेली आम्हाला छोटी. थोडंसं महाग आहे म्हणजे गोष्टी. मी थोडं घेतलेलं आहे. वरती माकडं खूप आहेत त्यांच्यासाठी खायला. तुम्ही पण काही येत असाल तर त्यांच्यासाठी पण नक्की आणा. मजा येते. पण ते खूप खेचतात, बॅग बिग खेचतात असं ऐकलं आहे आम्ही इथे. व्हिडिओजमध्ये पण बघितलेलं. बॅग वेगळे खेचून जातात म्हणून मग जरा सांभाळून. मित्रांनो इथे दुकान आहे. तुम्हाला जर काय गोष्टी घ्यायच्या असेल तर तुम्ही इथनं घेऊ शकता. मॅगी आणि नाश्ता विष्टा पण करू शकता. आणि इथे तुमची चेकिंग होईल. तुम्ही जे तिकीट घेतलेली आहे ते इथे तपासली जाईल आणि तुमची बॅग पण तपासली जाईल. मित्रांनो बघा अशा पायऱ्या आहेत तिथे. इझी आहे चालायला, का अडचण येणार नाही. मस्त हिरवगार झालेलं आहे. बघा तलाव किती मस्त आहे. मित्रांनो इथे थोडा पाय घसरू शकतो तुमचा. थोडं चिखल आहे. खूप अवघड आहे इथे. 2 डोंगरांच्या मधनं हा रस्ता गेलेला आहे. मित्रांनो 25% झालेला आहे आमचा. हाच एक डिफिकल्ट रस्ता आहे. पुढे नंतर एवढा डिफिकल्ट नाही, नॉर्मल रस्ताच आहे. त्यानंतर अजून एक पॉईंट येतो तिथे जरा डेंजर सीट आहेत. बघू आता आपण. जयेश कुठं राहिला? आहे माग. चला मित्रांनो हा रस्ता बघा किती मस्त वाटतंय. वरती थोडे धुकं झालेले आहेत. पाऊस नाही. खूप हिरवगार आहे इथे. चारही बाजूला हिरवगार. खूप मस्त. खूप मस्त वाटतंय मित्रांनो इथे येऊन. ब्रेक घेतला आम्ही जरा. इकडे पुढे धबधबा आहे. जातो आता आम्ही थोड्या वेळाने तिथे. पण आपल्याला इथे वरती जायचं आहे अजून. मित्रांनो आता बघा आम्हाला इथे चढायचं. हे थोडं डिफिकल्ट असेल असं वाटतंय. बघू आता. मित्रांनो बघा इथे एवढ्या वरती आम्ही आलोय. ते तलाव आहे. खूप मस्त वाटतंय. मित्रांनो हा रस्ता बघा किती मस्त आहे. आता व्ह्यू बघा मित्रांनो. पूर्ण धुका वाढलेत मित्रांनो. इथे एक दुकान आहे. सगळ्यांनी ब्रेक घेतलेला आहे इथे. फुल धुकं झालेत. मंदिर पण दिसत नाही मित्रांनो. खूप जास्त धुकं पडलेत. कोंड इथे मित्रांनो. हे बघा हे मंदिर खूप मस्त. नारळ आणि तेल मित्रांनो वरती भेटतंय तुम्हाला वाहायसाठी. आणि प्रसाद पण भेटेल वरती. इथे एक दुकान आहे. नाश्त्याची पण सोय आहे. नाश्ता घेतलेला आम्ही मित्रांनो इथनं. अशा व्ह्यू मध्ये असा नाश्ता. गरम गरम वडेपाव. परत धुकं आलेले. परत मंदिर दिसत नाही म्हणून नाश्ता करतो आणि मग आम्ही निघतो खाली जायला. चला. मस्त हिरवगार झालंय सगळं. दुकानमुळे व्ह्यू झाकला जातोय पण थोड्या वेळानंतर परत क्लिअर होतोय. वरती खूप फिरायला आहे म्हणजे वेगळे वेगळे पॉईंट बघता येईल तुम्हाला वेगळ्या वेगळ्या अँगलनी.
मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहे खाली जायला. गर्दी बघा किती झाली आता, खूप जास्त गर्दी झाली, लाईन लागली आहे बघा. चला आता आम्ही निघतो. हर हर महादेव. नाही चल चल. मित्रांनो इथे गुफेला जायला रस्ता आहे. छोटे छोटे मुलं पण आलेले आहेत. मित्रांनो तुम्ही पण जर इथे येणार असाल तर सकाळीच या, जेणेकरून तुमचं दर्शन व्यवस्थित होईल. गर्दी खूप लागणार नाही तुम्हाला आणि याच टायमिंगला या, कारण काय मस्त हिरवंगार वातावरण असतं पावसाळ्याच्या आधी, नाही तर त्या टायमिंगला चांगलं दर्शन होईल तुमचं. गप्पा चालू आहेत आमच्या. चला गाया बघा चरायला आल्या तिथे. आता जरा मोकळा झाला रस्ता, तेव्हापासून खूप गर्दी होती. इकडे पण गाया. मित्रांनो बघा किती भारी वाटतंय. रस्ता बघा मित्रांनो. मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे. 3 वाजलेले आहेत. खूप मस्त दर्शन झालेलं आहे. खूप मस्त व्ह्यू आहे वरती. आणि आता आम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं आहे परत. तिथे रूमचं बघायचं आहे. मित्रांनो इथे पण एक हनुमानजीचं मंदिर आहे. मस्त आहे, खूप भारी आहे. जी लोक वरती जाऊ नाही शकत त्यासाठी हे बांधलेलं मंदिर आहे. ज्यांना वरती जायला जमणार नाही ते लोक इथनंच खालनं पाय पडून जातात. खूप मस्त मंदिर आहे. तर मित्रांनो आता आम्ही त्र्यंबकेश्वरला पोचलेलो आहे. बसच भेटलेली आम्हाला येताना, पण बसनी झालो. आणि इथे मागे आम्ही जेवण केलेलं, चांगलं होतं. चंद्रमा हॉटेल आहे. तुम्ही पण जर इथे आला तर नक्की इथे जेवण करा, चांगली आहे टेस्ट विस्ट. आणि आता जरा प्लॅनमध्ये चेंज झालेला आहे. आता आम्ही मुंबईला निघालेलो आहे आजच, कारण काय उद्याचे तिकीट म्हणजे नाहीत अवेलेबल. खूप गर्दी आहे, म्हणजे वेटिंग लिस्टला आहे ना, वेटिंग लिस्टला आहे. म्हणून मग आजच चाललो आहे आम्ही आता मुंबईला. तर आता बॅगा ते आम्ही घेतलेलं आहे. आता आम्ही बस स्टॉपला चाललो आहे, तिथून मग रेल्वे स्टेशनला जाऊ. चला मित्रांनो आज खूप लाईन झाली, शनिवार असल्यामुळे. तुम्ही बघू शकता बस स्टँडपर्यंत लाईन गेलेली आहे. खूप गर्दी झाली. कमीत कमी यायला 7 तास लागतील आता दर्शन करायला. नाशिक स्टेशनला पोचलेलं आहे आणि आमची 1 तास ट्रेन लेट आहे, पण काय हरकत नाही. टूर गाईड खूप खूप धन्यवाद, तुमचे सहकार्य मस्त झालेलं आहे. आमची एक इच्छा होती की कन्फर्म तिकीट भेटावं. ऐन मुमेंटला मस्त भेटली, कन्फर्म तिकीट पण झाली AC मध्ये. काय हरकत नाही. साहिल दमलेला आहे थोडाफार. मित्रांनो आता अजून 1 तास ट्रेन लेट आहे आता आमची. जामच लेट होणार आहे आता आम्हाला ठाण्याला जायला. बघू आता. इथे वेटिंग रूममध्ये वेट करतोय आम्ही. बाबू काहीतरी ऑर्डर करतोय आपल्यासाठी खायला. जयेश, साहिल आपल्यासाठी ऑर्डर करतोय खायला. मग काय आता काहीतरी रेडी आहे. काहीतरी चांगलं कर भावा, मजा आली पाहिजे खाऊन. हां आता लय कंटाळा आला आम्हाला. 1 तास अजून लेट होणार म्हणल्यावर खूप वेळ होतोय. बघू आता. चला मित्रांनो 11:15 वाजलेले आहेत. फायनली आमची ट्रेन आलेली आहे. खूप जास्त वेळ झाला आहे. 3 तास लेट आहे गाडी. लय कंटाळलो आता आम्ही. बघू आता ठाण्याला किती वाजता पोचते.